तुझं आणि माझं प्रेम आपल्या दोघातच ही गोष्ट राहिली पाहिजे. तुझा ना माझा प्रेम दोघात म्हणजे कुणाला माहित नाही. बरं आता होऊ दे ना मग एक काम. अग के संबंधी गजरा, अग के संबंधी गजरा, फिर त्यान गजऱ्यावन करा. के संबंधी गजरा, फिर त्यान गजऱ्यावन करा. या पोरीचा बघून घ्या, बघून घ्या नवा नवा नखरा. या पोरीचा बघून घ्या, बघून घ्या नवा नवा नखरा. के संबंधी गजरा, फिर त्यान गजऱ्यावन करा. के संबंधी गजरा, फिर त्यान गजऱ्यावन करा. या पोरीचा बघून घ्या, बघून घ्या नवा नवा नखरा. या पोरीचा बघून घ्या, बघून घ्या नवा नवा नखरा. हे बघा बघा कशी तोऱ्यानं चालते, चालताना हिची कंबार हलते. बघा बघा कशी तोऱ्यानं चालते, चालताना हिची कंबार हलते. नागिनी वाणी अंगे हे डुलते, नागिनी वाणी अंगे हे डुलते. पोराच्या तोंडाचं पाणी गळतंय. त्याच्या चंद्राचा तुखरा, हिचा गोरा गोरा मुखरा. त्याच्या चंद्राचा तुखरा, हिचा गोरा गोरा मुखरा. या पोरीचा बघून घ्या, बघून घ्या नवा नवा नखरा. या पोरीचा बघून घ्या, बघून घ्या नवा नवा नखरा. केसामध्ये गजरा, फिरत्यान गजऱ्यावन जरा. केसामध्ये गजरा, फिरत्यान गजऱ्यावन जरा. या पोरीचा बघून घ्या, बघून घ्या नवा नवा नखरा. या पोरीचा बघून घ्या, बघून घ्या नवा नवा नखरा. बाळ्या, किती सुंदर गाण्या म्हणतोस रे तू. किती सुंदर गाण्या म्हणतोस म्हटलं. सुंदर म्हणलो का? ठीक आहे. आता काय करतो काय नाही तू पाय कर. गाणार नाही आणखी समोर पाय. काय करतो काय नाही करत हे पाहू नाही. बाळ्या म्हणजे का मामूली माणूस आहे का? पण बाळ्या, मी काय म्हणते आता, माझी पप्पा येण्याची वेळ झाली आहे. माझी पप्पा येण्याची वेळ झाली आहे म्हटलं. पप्पा येते हो का? मग निघालं पाहिजे आपण. हो हो. बाय बाळ्या, बाय बाय बाय. बाबा आले, बाबा आले का? किती बाळ्या घोडा आहे हो माझं. घोड्या बाडू म्हणजे बाडूच आहे नाही का? आता पप्पा कधी येतील वाट बघावी लागेल मला नाही का? लक्ष्मी, अगं तू त्या दोन पाखरांना माझ्याकडे सोडून गेली. आता ती दोन पाखरी मोकळ झाली आणि त्यांचं आणि तू म्हणाले होते मला तुमची राजनीती तुमची समाजसेवा सर्व सोडून द्या
आणि या 2 पाखरांचा पालन पोषण करा. अगं ते 2 पाखरांना आम्ही शिकवलं, मोठं केलं. अगं आईचा वडिलाचं दोन्ही प्रेम देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी कुठलीही कमतरता भासू दिली नाही. पण आई म्हटलं तर आईच असते, दुधावरची साय असते. म्हणून कधी कधी तुझी आठवण करतात. पण माझी एक लाडकी मुलगी म्हणजे लता. अगं तिला ठेस लागलेला मी सहन करत नाही. अगं एका डॉक्टरनी एकदा इंजेक्शन दिलं होतं. माझी पोरगी लता लाडकी रात्रभर झोपली नाही. दुसऱ्या दिवशी त्या डॉक्टरला बोलून 100 इंजेक्शन टोचले. तेव्हा माझा मन समाधान झालं. कारण माझ्या मुलीवर मी एवढा प्रेम करतो, तिला कोणताही त्रास झाला तो मला सहन होत नाही. पण नाही, परत कोणत्याही वडिलाची जबाबदारी जर म्हटलं समजा तर सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे मुलीचं लग्न. आणि आज मुलगी मोठी झाली आहे, लग्नाची झाली आहे, तर तिचं लग्न करावं असा विचार आहे. पण आजकाल पोरं पाहतो म्हणलं तर नोकरीवाले कुठे मिळतात. आणि एखादी श्रीमंत जर मुलगा पाहायला समजा तर तो व्यसनी असेल. आपण काही त्याला पाहून नाही राहत तो कसा राहतो कसा नाही. व्यसन, गुन्हागर्दी हा सर्व गोष्टीमध्ये तो माहीर असेल. त्या उद्देशाने माझा भाचा आहे, माझी ताई आहे आणि गरीब भाचा आहे, पण शिक्षण शिकलेला, चांगला, व्यवस्थित, संस्कारी. म्हणून मी असं ठरवलं का माझी मुलगी माझ्या भाच्यालाच द्यायची आहे. कारण ही लाडा आलेली लता आहे, तिला काम परिपूर्ण येत नाही. त्यावेळेस एखादी जर कुठे चूक झाली समजा तर माझी बहीण, माझी भाची म्हणून ते सहन करेल आणि सांभाळून घेईल. त्या उद्देशानं माझ्या लताला माझ्या भाच्यालाच द्यायचं आहे असा मी ठाम निर्णय घेतला. लता, ए बेटा, अगं लता, काय झालं पप्पा, कशा करता मला आवाज दिले? बाबाजी तुमची वार्ता ऐकून गावात आली आनंदानं. बाबाजी गावात आली आनंदानं. बाबाजी तुमची वार्ता ऐकून गावात आली आनंदानं. बाबाजी गावात आली आनंदानं. कोणते काम पडले तुम्हाला, कोणते काम बाबा पडले तुम्हाला, सांगा बाबाजी तुम्ही मला. बाबाजी तुमची वार्ता ऐकून गावात आली आनंदानं. बाबाजी गावात आली आनंदानं. बाबा कशा करता मला आवाज दिले? अगं तुला माहित आहे, तुझा वडील कुठूनही जरी यायला समजा आपल्या लाडकीला आवाज पहिले देतो आल्याबरोबर. बरोबर आहे का नाही? हो. आणि परत नाही का, माझ्या डोळ्याला दिसलं नाही ना, माझ्या काजळ तुला हरवल्यासारखं वाटतं. अरे बाई, तू आहे ना नेहमी माझ्या समोर असावी असंच मला वाटत राहते. खरंच का पप्पा? हो का? आणि परत एक गोष्ट सांगायची आहे तुला. अरे मी असं ठरवलंय का तुझं लग्न करायचं. तुला काय वाटतं? पप्पा तुम्ही काय बोलत आहे? माझी वयच झाली का? पप्पा तुम्हाला कळत कसं नाही हो, माझं आता वय शिक्षणाचं आहे पप्पा. अरे बाई, सर्वच मुलींना वाटतं का मी अजूनही लहानच आहे, पण या बापाच्या जबाबदाऱ्या असतात. त्यामुळं त्या बापाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. पप्पा पण तुम्ही कोणत्या जमान्यामध्ये जगताय? तुम्हाला असं वाटत नाही की आपली मुलगी शिकून
कोणतरी जॉब करावं, कोणतरी नोकरी लागावं असं वाटत नाही का तुम्हाला? तुम्हाला पहिल्यांदा नाही का माझ्या लग्नाचंच पडलंय नाही का? पप्पा काहीतरी माझा विचार करा तुम्ही. माझी बहीण आहे हो आता लग्न करायची. ठीक आई बाबा माझ्या लग्नाची हो का तुम्हात पडली घाई. बाबा माझ्या लग्नाची हो का तुम्हात पडली घाई. कोणीतरी समजवा बाई माझं बाई काय झालंच नाही. कोणीतरी समजवा बाई माझं बाई काय झालंच नाही. बाबा माझ्या लग्नाची हो का तुम्हात पडली घाई. बाबा माझ्या लग्नाची हो का तुम्हात पडली घाई. कोणीतरी समजवा बाई माझं बाई काय झालंच नाही. कोणीतरी समजवा बाई माझं बाई काय झालंच नाही. अशा कोवळ्या वयात झाले का हो डोई तर मी अशा कोवळ्या वयात. नुकतंच पहिलं पाऊल पडलं तरुणपणात. काय कुठे मी चुकली माझं मलाच कळलं नाही. काय कुठे मी चुकली माझं मलाच कळलं नाही. कोणीतरी समजवा बाई माझं बाई काय झालंच नाही. कोणीतरी समजवा बाई माझं बाई काय झालंच नाही. बाबा माझ्या लग्नाची हो का तुम्हात पडली घाई. बाबा माझ्या लग्नाची हो का तुम्हात पडली घाई. कोणीतरी समजवा बाई माझं बाई काय झालंच नाही. कोणीतरी समजवा बाई माझं बाई काय झालंच नाही. कोणीतरी समजवा बाई माझं बाई काय झालंच नाही. मला तुम्ही समजवायची गरज नाही बाई, मला कळते. अगं बघा मोठी झाली, मला तुझं काही ऐकायचं नाही बेटा. आणि परत अगं पिकला पान कधी गळून पडायचं नाही का? आणि काका तुझं लग्न झालं समजा, माझी सर्वात मोठी जबाबदारी आहे ती मला पार पडल्यासारखी वाटेल. अरे या जबाबदारीमधून मी मोकळाच होईन ग बाई. ठीक आहे पप्पा, तुम्हाला माझ्या लग्नाचीच घाई आहे ना. तुम्हाला जसं वाटेल ना तसं करा, मला काहीच करायचं नाही. येते मी. मुलीला असंच वाटतं. किती मोठी जर झाली समजा तर मी अजूनही लहानच आहे. मला शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे, नोकरीवर लागायचं आहे. पण बापाची जबाबदारी असते. झाला 21-22 वर्षाची झाल्यानंतर लग्न करणे जास्त गरजेचं पडते. आणि त्यासाठी मी माझ्या ताईकडे लग्न ठरवायला आणि माझ्या पोरीचा माझ्या भाच्याच्या हातात द्यायला हात चाललो आहे. येतोय. आई, अगं हे आई कुठे गेली म्हणायची. अगं हे आई, काय झालं रे दादा, कशाला ओरडून राहिलास? अगं आई कुठे गेली? अगं मला
आईसोबत बोलायचं आहे ग. अरे आई घरी नाही आहे. काय? आई घरी नाही म्हटले. आई कामावरती गेली रे दादा. हे संगीता, अगं कदाचित तू माझी मस्करी तर नाही करतायस ना? अरे खरंच नाही दादा, मी कशाला मस्करी करणार. खरंच आई घरी नाही. अरे दादा मी कशाला खोटं बोलणार रे. आणि हे बघ, मी तुझी कधी थट्टा केली का? अगे हे वेडाबाई, कशाला का मस्करी करताय सांग ना. अगं आई कुठे गेली? अगं मला आईशी बोलायचं आहे, महत्वाचं बोलायचं आहे. दादा, अरे दादा मी तुला खरेच सांगते की बघ दादा, तू कधी सिरियस झाला तरी, आणि तू आईचा कधी विचार केलास का? आणि तू नेहमी दुसऱ्यासोबतच फिरत राहते. आणि या दोन पाखरासाठी आपली आई कशी वनवन भटकत राहते रे दादा. आणि रात्रंदिवस काबाड कष्ट करते. आणि दोन घात सुद्धा सुखाचे देतील रे आम्हाला. दादा तू कधी आईचा विचार नाही केला रे. संगीता, अगदी बरोबर बोलतेस की तू. खरं अगं मी सुद्धा विसरून गेलो होतो की मी एक गरीब बाईचा मुलगा आहे म्हणून. अगं कधीच मला गरिबीची जाणीव भासू दिली नाही माझ्या. आपल्या संसाराचा गाडा ती कशी चालवतोय तिलाच ठाऊक. पण कुठल्याच गोष्टीची कमतरता आम्हा दोन भावंडांना त्या माऊलीने कधीच कमी पडू दिली नाही ग. अरे देवा परमेश्वरा, अरे काय गुन्हा होता रे आमचा. अरे काय चुकलं होतं आमचं. का राहिलास आमच्यापासून आमच्या वडिलाला. अरे बाबाच्या माघारी या संपूर्ण संसाराचा बोजा त्या माझ्या म्हाताऱ्या आईवरती सोडून तू मात्र निघून गेलास. कधी या दोन भावंडांचा विचार केलास? नाही ना बाबा, नाही केला. कदाचित विचार केला असतास ना तर तू कदाचित आम्हाला सोडून गेला नसतास बाबा, सोडून गेला नसतास. अरे तू असं नाराज नको होस रे. अरे त्या परमेश्वराचा काय दोष आहे रे. तर दोष आहे तर आपल्या नशिबाचा. अरे हे भाऊ प्रत्येकाच्या नशिबाला येत नसते रे. पण आपल्या नशिबाला आले म्हणून असं स्थिर नाही सोडायचं दादा. आणि आता वेड्यासारखं बोलू नकोस रे. नका भाऊ होईना राजा, नका भाऊ होईना राजा. नका भाऊ होईना राजा, नका भाऊ होईना राजा. नका भाऊ होईना राजा.
ताई ताई अगं कदाचित आपण देवाच्या घरी दारिद्र्य येईल म्हणून जन्माला आलोय, म्हणून कदाचित हा परमेश्वर आपली अशी सत्व परीक्षा पाहतोय. होय दादा, अरे आपली परीक्षाच बघायची आहे ना, म्हणूनच ते परमेश्वरानं आपली अगं आपली आई रानात गेली आहे ना, अगं ती भुकेली व्यायामकुळ होईल येऊन. अगं तिच्यासाठी थोडा स्वयंपाक बनव जा. अगं येत असेल कदाचित आपली आई, अगं तिच्यासाठी 2 घास तरी बनवते. ठीक आहे, मी बनवते. अरे परमेश्वरा, आई, काय तू अरे बाबा, मी आताच आली आहे कामावरून जाऊन. आणि तू का असं नाराज असते? हे बघ बाळा, आई कुठूनही आली ना तर आईच्या समोर ना हसत खेळत राहायचं. आई तू चुकून आलीस ना, मी थांब तुझ्यासाठी 1 ग्लास पाणी आणतो. खरंच मी एवढं काबाड कष्ट करते या मुलांसाठी, आणि मी कुठूनही कामावरून आली ना, मुलं असं दिसलं ना, मला खरंच बरं वाटत नाही. अरे हे घे पाणी. अरे बाळा, असू दे पाणी. अगं आई तू थकून आलीस ना, मग पाणी पे, नंतर बोल. अगं आई भरू. अरे बाळा, अरे एवढी काळजी करू नकोस माझी. अरे मी आहे ना, करते मी माझी काळजी. बाळा हे बघ, तुला काय झालं ते मला सांग, आणि तुला काही हवंय का? नाही आई नाही. अरे मग का असा उदावल्यासारखा असते तू? अगं आजपर्यंत अशा कुठल्या गोष्टीची कमतरता भासू दिलीस आई तू? आई खंत वाटतोय ती फक्त एकाच गोष्टीची. अगं तू किती राब राब कष्ट करतोयस या घरासाठी. अगं आणखी किती दिवस आई, किती दिवस? नाही 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 आई नाही, मी आजपासून ठरवलंय की तुझ्याशी या घरासाठी वेळ प्रसंगी काढायची मोडी आणून, प्रसंगी उपाशी राहून, वेळ पडल्यास त्या रोजगार हमीच्या कामावरती जातोच नाही. आई तू आता एकटी नाही आहेस गाई, मी पण येईन तुझ्या साथीला आई, मी पण येईन. अरे बाळा नकोय, अरे असला विचार करू नकोयस. तुला वाटते का खरंच मी मोठं झालंय? अरे तुझ्या तू शरीरानं मोठं झाला असेल, पण या जन्म दिलेल्या आईचा समोर ना खूपच तू लहान आहे रे. अरे बाळा, मी असापर्यंत ना, अरे तुला कुठल्याच कामात आणि कुठल्याच गोष्टीत नकोय तू. अरे एवढं रानवर कष्ट करते, रात्रंदिवस काबाड कष्ट करते. अरे कुणासाठी? या गावातल्या लोकांसाठी नाही. अरे फक्त मी तुमच्यासाठीच करते ना. मग तुला कुठला त्रास रे, आणि कुठल्या गोष्टीचा त्रास आहे ते सांग बाळा मला. आई खरंच आई, अगं तुझ्यासारखी प्रत्येक स्त्री जर प्रत्येक घरात लाभली ना, तर कुठल्याच घरात अंधार राहणार नाही आई, कुठल्याच घरात अंधार नाही राहील. आणि म्हणून आज मला असं म्हणावंसं वाटतं आई, खरंच आई तुझी मूर्ती जरी कोरून माझ्या हृदयात जरी टाकली ना, अगं ती सुद्धा अपुरी पडेल गाई, अपुरी पडेल. खरंच आई तू किती महान आहेस ग आई, तुझ्या मूर्ती वाणी या जग
अग तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाय तुझ उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझ उपकार फिटणार नाही आई तुझ्या मूर्ती वाणी शाळेतून घरी येताना आई शाळेतून घरी येताना ग उशीर मजला होई वाटेवरी खेळत होतो हाक माझ दे शाळेतून घरी येताना आई शाळेतून घरी येताना ग उशीर मजला होई वाटेवरी खेळत होतो हाक माझ दे तुझ्या कर्तव्याला आई तुझ्या कर्तव्याला